जात आडवी आली आणि भावानेच आपल्या बहिणीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरात घडली आहे। गावातील तरुणाशी असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्यानं चुलत भावानंच आपल्या बहिणीला डोंगरावरून ढकलून देत तिची हत्या केली। या घटनेनंतर MIDC वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी घटनाक्रम सांगितला। दिनांक 6/1/2025 म्हणजे काल ऋषिकेश तानाजी शेरकर यांनी त्याची चुलत बहीण नम्रता शेरकर ही MIDC वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खवड्या डोंगर नावाचा एक डोंगर आहे, त्याच्या कपारीवरतून तिला वर नेऊन दरीमध्ये ढकलून दिले। तिला घरून विश्वासात घेऊन आणले आणि तिचा खून केला। त्याचे कारण असं आहे की नम्रता हिचे गावातील एका मुलासोबत अफेअर होतं आणि त्याच्यासोबत ती निघून गेली होती आणि त्या संदर्भामध्ये गोंदी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता। घरी आल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिच्या काकाकडे म्हणजेच ऋषिकेश शेरकर यांच्या घरी वळदगाव येथे पाठवलं होतं तिचं मन परिवर्तन होण्यासाठी, परंतु ती त्यास ऐकण्यास तयार नव्हती आणि मुलगा दुसऱ्या जातीतला असल्यामुळे ऋषिकेशला त्याचा राग येत होता। त्याच्यामुळे तो त्या मुलासोबत बोलायचं आहे असं ती वारंवार त्याच्याकडे हट्ट धरत होती। मग तिला बोलण्यासाठी तो इकडे खवड्या डोंगर इथे घेऊन आला आणि ती ऐकण्यास तयार नाही आहे असं पाहून त्यांनी तिचा खून केला, दरीत ढकलून। आरोपी अटक आहे, तपास चालू आहे। प्रतिनिधी अनिकेत घोडके, NTV न्यूज मराठी, वाळूज, छत्रपती संभाजीनगर।